पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की जय. सद्गुरुनाथ संत कैकडेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. मुक्ता फळा माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत. आणि मुक्ता फळांच्या माळा कोणाच्या? रामाच्या गळ्यामध्ये शोभून दिसत आहेत. की मुक्ता रूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली. आणि ते मुक्ताफळांच्या माळा असे दिसत आहेत, त्यामध्ये अनंत ब्रह्मांड ओलेले आहेत. अनंत ब्रह्मांडे दिसती. मुक्ता फळाचे तेज गहन परी त्याचा पालटला वर्ण. आणि त्या मुक्ता फळांचे म्हणजे त्या माळेचे इतकं तेज होतं की ते काय कसं दिसू लागलं. दिसती इंद्रनीला समान. पावसाळ्यामध्ये पाऊस थांबल्यावर जसं इंद्रधनुष्य पडतं ते इंद्रधनुष्य समान त्या मुक्ताफळाच्या माळा दिसत होत्या. श्याम लागे रघुपतीच्या अशा श्याम रंग असणारा हा सावळा राम ह्यांच्या गळामध्ये त्या शोभून दिसत आहेत. जेवी निष्कलंक मृगांक ते हृदय झळके पदक. कठी मेखळेचे तेज अधिक देखतार्क भुले पै. बघा, ज्यावेळी हरिण असतं, हरिण, आणि ते जंगलात फिरत असतं, पण त्याच्या त्या बिंबीत काय असतं? एक प्रकारे आपण त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तसा एक पदार्थ असतो की त्या पदार्थाचा सुवास संपूर्ण आकाशभर पसरला असतो. त्यामुळं सूर्यसुद्धा त्या वासाला पाहू शकतात, म्हणजे घेऊ शकतात. वेदांतीच्या श्रुतिघन अर्थ बोलती जेवी शोधून. तशा क्षुद्र घंटा ऋण झुण शब्द करती रसाळ. आणि ज्यांनी वेद लिहिले त्याचा अर्थ शोधून अंतरात्म्यापासून करत असतात. तीक्ष्ण प्रभेची चक्रे तळपती तैशा मुद्रिका करी झळकती. आणि हातामध्ये जे काय त्यांच्या बांधलेले आहेत, म्हणजे मनगटामध्ये दंडामध्ये राजा लोकांच्या हे बांधलेलं असतं, मनगटे बांधलेले असतात, त्याबद्दल त्यांनी ते वर्णन केलंय. तीक्ष्ण प्रभेची चक्रे तळपती तैशा मुद्रिका करी झळकती. पदीने पुरे गर्जती असुरावरी प्रतापे. आणि कानामध्ये त्याची कुंडलं असतात ती एखाद्या कशाप्रमाणे झळकतायत? तलवारीच्या पात्याप्रमाणे झळकतायत. नीळ गगनावरी सुंदर मदा मंदाकिनी ओग दिशे शुभ्र. मंदाकिनी नदी ज्यावेळी वाहते ती वेगामध्ये असते, पण तिचा रंग शुभ्र म्हणजे पांढरा असतो. तैसा अम्लान सुमनहार श्याम लागी शोभतशी. त्या मुक्ताफळाचा हार पांढरा शुभ्र दिसत होता. असो दिव्य गंधी दिव्य सुमनी सागरे पुजला चाच पाणी. तैसाची लक्ष्मण तै क्षणी वस्त्रालंकार गौरविला. आणि त्या ठिकाणी दिव्य फुलं, दिव्य कपडा लावण्यासाठी तो चंदन, या सर्व गोष्टींनी सागराच्या किनारे बसून महादेवाची पूजा केलेली आहे श्रीरामाने. आणि त्यावेळी लक्ष्मणानं कपडे आणलेले आहेत. देव करीती जय जयकार वर्षती दिव्य पुष्प संभार. आणि आकाशातून 33 कोटी देव जय जयकार करतायत आणि फुलांचा वर्षाव करतायत. बुवाकारे गर्जती वानर. आणि मोठमोठ्या गर्जना वानर करू लागले. असो जगदात्मा रघुवीर
आणि या श्रीरामाना जगदात्मा जगतपिताच नाव दिलेलं आहे. जो का सर्वानंद मंदिर, आणि सर्वांच्या हृदयामध्ये वास करणारा. सागरा प्रती राजवनेत्र, काय बोलता जाहला. आणि सागराला म्हणजे समुद्राला हा प्रभू रामचंद्र काय म्हणतोय ते ऐका. म्हणे सुवेळेशी जावया दळभार. कुठं सुवेळेशी म्हणजे लंकेला जाण्यासाठी हा एवढा संपूर्ण दळभार घेऊन जायचा आहे. उपाय सांगे काही सत्वर, सागर म्हणे नळवानर. ऋषीचा वर त्यासाशे. म्हणले तुमच्यामध्ये जो नळ नावाचा वानर आहे त्याला ऋषीचा असा आशीर्वाद आहे. कसा आशीर्वाद आहे. नळ कपी बाळपणी, शालिग्राम टाकी जळी नेऊनी. आणि हा नळ लहान असताना समुद्रामध्ये काय नेऊन टाकायचा, पाण्यामध्ये नदीमध्ये कशामध्ये बी शालिग्रामाला नेऊन टाकायचा. मग ऋषी म्हणती जीवनी, पाषाण तरोत तव हस्ते. ऋषीने आशीर्वाद दिला की तुझ्या हाताने जी वस्तू तू पाण्यामध्ये सोडशील ती तरंगत राहील, बुडणार नाही. या लागी सुवेळेपर्यंतून नळाच्या ते बांध शेतो. आणि नळराजाच्या हातानंच शेतोचं बांधकाम होऊ द्या. असा असो आज्ञा मागोनी सरितानाथून, झाला गुप्त स्वस्थानी. आणि असं सांगून साक्षात रत्नकांत म्हणजे समुद्र अदृश्य झाला. या उपरी कौसल्यानंदन, नळ कपिजवळी बोलावून. म्हणे धन्य तुझे वरदान, जळी पाषाण तार्याता. म्हणजे धन्य आहेस तू आणि तुझं वरदान धन्य आहे. आता हे पाषाण सगळे तरले पाहिजेत बाबा. म्हणे धन्य तुझे वरदान, जळी पाषाण तार्याता. धन्य धन्य तुझी माऊली, तुझा ऐशे रत्न प्रसवली. धन्य म्हणले तुझ्या आहे की अशा आईने तुला जन्म दिला की तुझं भाग्य किती मोठं असेल. तरी सकयाता काळे, प्रगट करी सामर्थ्य तुझे. आणि ते सामर्थ्य तू आता वापर. ऐशे बोलता रघुवीरा, बुहाकारे गर्जते वानर. पाषाण पर्वता पार, समुद्र जळी टाकीती. वानर लोकांनी मोठा भूकार केला. उचल दगड पाण्यात फेक, उचल दगड पाण्यात फेक. लागता नळाचा वर्ध हस्त, समुद्री तरती काष्टवत. फक्त हात लावला की समुद्रामध्ये दगड तरायचे. की तू विनी पळे तरत, पाषाण पोहत त्या परी. जसे काय बाबा चेंडू टाकलेत किंवा न बुडणारी वस्तू टाकली आपण त्यामध्ये, फुगा वगैरे टाकला असं. की समृदू की मधुरूचे कृपे करुणी, भव जळी तरती बहुत प्राणी. तैशीच नळाची करणे, पाषाण जळी तरले हो. बघा प्रभूची करणी नारळात पाणी आहे. कसा तर मासे हे जलचर हे कोणावर समुद्रामध्ये तरतात आणि पोहतात तर त्या परमेश्वराच्या कृपेनेच तरत असतात, ते पोहत असतात. इकडे 18 पद्मे वानर. 18 पद्म म्हणजे 1 कोटी वानर आहेत ते. 72 कोटी रिसवीर म्हणजे जांबवंतासारखे. पर्वत पाषाण तरवर, संख्या रहित आणि ती. कोण मोठमोठे झाडं कुठून आणतंय, दगड आणतंय, त्याची गणती नाही. असंभाव्य उचलती पर्वत, वरी ग्राम गंगा तटका सहित. आयशा नगांच्या उतरंडी बहुत, धावता ती घेऊन या. असे बलाढ्य वीर होते. 12 वानरांचे धावती, चालताना दिशे खाली क्षिती. लक्षांचे लक्ष पर्वत टाकीती, नवे गणती शेषाते. शेष सुद्धा त्या दगडांचं वर्णन करू शकत नाही की किती याने दगड टाकले आणून. त्याही माझी हनुमंत, विशाळ रूप धरी अद्भुत. आणि भगवंताने हनुमंताने एक विशाळ असं विराट स्वरूप धारण केलेलं आहे. की मंदराचळची धावत,
राम कार्या कारणे. जसा मंदिराच्या वेळेस सुंदर मंदिराच्या वेळी कसा आला होता तसा धावून आला की काय. तरी तो महाराज हनुमंत तेने किती वाहिले पर्वत. मूळ काव्या माझी गणित केले असे ऐका ते. आणि त्याचं गणित केलंय की हनुमंताने किती पर्वत आणून टाकले. वेद संख्या लक्ष पर्वत किती 1,00,000 पर्वत. पुच्छे वेष्टिता आधी हनुमंत शास्त्र संख्या लक्ष शिरी ठेवित. हाती घेत लक्ष द्वय. एका टायमाला एवढे पर्वत उचलायचा हवा भगवान. बहुत नगांच्या पंक्ती स्कंधी बैसवी हो मारुती. मागे सांडोनी समीर संगती. आकाश पंते धावतसे. आणि हे आकाश पंते घेऊन यायचा तो इतक्याला किती लांबून. वानर श्रमले असंख्यात ठाई ठाई पडली निद्रिस्त. परी अमर हित हनुमंत असंख्यात खेपा करे. बरेच वानर मध्ये आधी पडले धडपडले परंतु हनुमंत हा चिरंजीवी आहे म्हणून याला काही होऊ शकत नाही. आश्चर्य करी अयोध्या पाळ म्हणे धन्य मारुतीचे बळ. संख्या रहित चळ रिचविने उणे सागरे. अद्भुत बळ आहे म्हणले प्रभू रामचंद्र. प्रथम दिवशी नळे अद्भुत 14 गावे बांधिला शेत. किती 14 गाव बसतील एवढा मोठा शेतू बांधला. परी अभिमान धरला बहुत माझे नितरती पाषाण. हे हनुमंताला अभिमान झाला हे सगळे दगड पर्वत माझ्यामुळेच पोहतात समुद्रामध्ये. सवेच दिन म्हणे उगवला आणि तेवढ्या सूर्य उगवला. आणि काय झालं तो शेतू नाही त्या स्थळी. सुग्रीवादी वानर तर्क करीती रावणे नेला शेतू म्हणती. मग रघुपती स जाणविती शेतू नाही म्हणून या. अरे म्हणले रात्री तर मी एवढे पर्वत आणून टाकले आता कुठे गेले. अरे शेतूच नाहीसा झाला शेतूचा अदृश्य झाला रावणानंतर नाही नेला. मग श्रीरामेश्वर भाषी सांगुणी तिमिंगील मत्स्य आणविला ते क्षणी. शरभ म्हणे शेतू शेधुनी आवेग्यानुनी देजे. अरे म्हणले एका रात्री शेतू बांधलेला कुठे गेला एवढा. हो मग एक बडा मोठा मासा होता माशांचा राजा त्याला बोलवून घेतला. नाही तरी अयोध्यानाथ तुम्हास शिक्षा करील बहुत. यावरी तिमिंगील बोलत राघवा पुढे ते वेळा. आणि त्यावेळी श्रीरामा पुढं तो मासा बोलू लागला. मी दर्शनास येते वेळे मागे येत होती लघु बाळे. त्याही गिळला शीघ्र काळे बाळ भावे करून या. मी म्हणले रामाच्या दर्शनाला येत असताना मध्ये जेवढं मला आडवं आलं तेवढं मी गिळून टाकलं आहे. तया हाती बांधवी नक्षणात अथवा स्वपृष्टीचा करीन शेत. अहो म्हणले श्रीरामासाठी काय प्रभूसाठी काय एका क्षणामध्ये मी शुद्ध बांधू शकतो. हास्यवदन करी रघुनाथ म्हणे करणे अद्भुत बाळांची. म्हणले तुमची करणे अद्भुत आहे रे बाबांनो. गर्वहत नळ होण खाली पाहे अधो वदन. असो मत्स्य शिशूने शेतू गळून आणून ठेविला पूर्वस्थळी. कशामुळं नळराजला सुद्धा अहंकार झाला होता एवढा मोठा शेतू माझ्यामुळे तरतोय म्हणून तो श्रीरामाने हा दृश्य कला कसा एका माशाला मेन जो मोठा असो राजा माशांचा त्यालाच बोलून घेतला. म्हणले येतं तर सगळं गिळून टाक. शेतू अक्का तिथे गिळून टाकला. आणि म्हणले शेतू कुठे आहे रे आमचा एका रात्रीचा बांधलेला अदृश्य कसा काय झाला. म्हणले मी गिळून टाकला. का तर नळाला अहंकार नळाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी भगवंताने लीला रचली. मग त्या पुढे कपी नळ शेतू बांधिता झाला विशाळ. आणि मग मोठा शेतू बांधायला त्याला सुरुवात केली. परी जळी पडता ते अचळ मत्स्य गिळती सवेग.
जेवढा सेतू बांधेल तेवढे मासे गिळून टाकायचे. का तर जिथं अहंकार आहे तिथं काही टिकत नाही. मत्स्य गिळती अचळ उगाची तटस्थ पाहे नळ. ते मासे समोर समोरून भले मोठे डोंगरासारखे मासे समोरून ते गिळतायत ना, सेतू दगड गिळतायत, हे नळ स्वतः पाहतोय. उगाची तटस्थ पाहे नळ तो मत्स्यरूपी केशव विशाळ जळचरा प्रती सांगतसे. आणि साक्षात भगवंत अदृश्य रूपानं उभं राहून सांगतायत, जळचरा प्रती सांगतसे म्हणे मी आणि रघुवीर दोघे करूप साचार सेतू बंधनाशी निर्धार विघ्न काही न करावे. अरे म्हणले बाबा, मी आणि प्रोग्रामचे तर एकच आहोत, कशाला सेतू घेऊन टाकता. नळाशी साय होऊन तळी पृष्टी द्या घे जन असो पर्वत गिळता राहिले मिन नवल झाले ते वेळी. बघा एवढे मोठे हनुमान पर्वत आणून टाकायचे, ते सुद्धा मासे गिळायचे. मग दगडाची काय किमी आहे हो, कारण हनुमानाला या अहंकार होते, एवढे पर्वत मिळून टाकले करा. ते नळाला वाटलं मी एवढे सेतू बांधतोय म्हणजे माझ्यामुळंच हा सेतू बांधला जातोय. यांचा अहंकार नाहीसा करण्यासाठी प्रभूने श्रीरामाने ही लीला रचली. परी पर्वत शिळा उसळून दूर जाती वाहून नळाची विकळमती होऊन तटस्थ रूप झाला. दगड टाकला तर दगड लगेच नाही, मासे घेऊन टाकायचे. मग नळाशी म्हणे हनुमंत सखया गर्वन धरी किंचित. भगवान हनुमंतरायाने सांगितलं, गर्व करू नको रे बाबा, अवघा करता रघुनाथ अभिमान तेथे कासया. करता धरता हा प्रभू श्रीराम आहे, वच अभिमान धरू नकोस. स्तंभा विनाकाश धरी उदकावरी तारी धरित्री. बघा ह्या आकाशाला काय आधार आहे का, पत्तारलं का नाही वरच्यावर. आणि त्या आकाशाला कुठं खांब नाही, कुठं कसलाही आधार नाही, पण वरच्यावर तरवलंय का नाही. म्हणून सांगितलं स्तंभा विनाकाश धरी उदकावरी तारी धरित्री. आणि पाण्यावर दगड तारतोय तुम्ही, रामच तारतोय, तुम्ही आम्ही नाही. मित्र शशी उडगणे निर्धारे वायुचक्री चालवी जो. एवढे तारे ग्रह आकाशामध्ये इकडून तिकडून फिरतायत, त्याला कोण चालवत आहे, श्रीरामच चालवत आहेत. ते स्वतःच्या मनानं काहीच करू शकत नाहीत. अनंत ब्रह्मांडे मोडून सवेची निर्मीन लागता क्षण. एका क्षणात अनंत ब्रह्मांड तयार करतात आणि अनंत ब्रह्मांडाचा नाशही करतात. त्या रामा पुढे अभिमान कोठे चालेल जीवांचा. तुम्ही आम्ही म्हणले साधे जीव आहोत, परमेश्वर नाही, असं कोण हनुमंत सांगतात. जैसा उगवता वासर म्हणी, ज्याप्रमाणे सूर्य उगवतो मृगांक तेज लोपे ते क्षणी. आणि रात्र नाहीशी व्हायला लोपून जाते, म्हणजे नाहीशी होते रात्र. मृगांक तेज लोपे ते क्षणी ते ते खद्योत स्वतेजे करुणी उजळील काय न भाते. एवढं मोठं आकाशामधला अंधार नाहीसा करायचे सूर्याशिवाय दुसरीकडे ताकद नाही, हाय सूर्यच करू शकतो. या लागी गर्व सांडोनी सांगतो ते धर्मधरी म्हणी. हे हनुमंतराया सांगतायत नळराजाला की मनामध्ये अभिमान धरू नको, रामाचं नाव घेऊन सर्व कर, काय करायचं ते. रकारे कशिला रेखोनी काना देऊनी करी गुरु दुजे शिळेवरी रेखी मकार दोही सकरी एककार. तू म्हणसी राम नाम पवित्र शेतूवरी केवी लिहू. आकार उकार मकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर असं ना, पण म्हणले राम नाम कसं काय लिहायचं. कपी देतील वरी चरण हा संशय धरी तुझे म्हण. आणि वाढणार लोक त्या दगडावर पाय देतील कसे. उद्या आता समजा आपण एखादा दगड आहे त्याच्या श्रीराम नाव टाकलं तर आपल्या दगडा पाय देऊ शकत नाही ना. त्या दगडाचं दर्शन घेऊ शकतो अहोरात्र, पण पाय देऊ शकत नाही. मग म्हणे आता मी राजाचं राम नाम लिहिलं आणि ह्याच्या उद्या आपल्या शेतूवर आपण चालत जाणार सगळे माणसं,
मग ती पायाखाली येईल ना रामनाम. संशय धरी तुझे म्हण बारे मुख्य भेदाशी कारण तो अभिमान सोडिका. तुझ्या मनातला अहंकार काढून टाक, अभिमान सोड, म्हणजे तुझं मन निर्मळ आणि स्थिर चालेल. मुख्य राम नाम पाही हृदय भेद रुळे सदाये. आणि तुझ्या मनामध्ये जे रामनाम घे, एक क्षणभर सुद्धा त्याला ढवळ देऊ नको. मग ते पाषाण सहसाहे भेदभावन धरती. अरे मुके असून सुद्धा दगड, हो तेच त्यांना सुद्धा समजेल की आता आपल्यावर रामनाम टाकले, आता आपण आपला उद्धार झाला, आपण तरलं पाहिजे. हनुमंत वचन तीक्ष्ण कुठार. हनुमंतराय कसे होते, कडक होते, बोलले की मग ते बोलायचं कामच नाही. समूळ छेदिला भीमान तरुवर मग निर्भिमाने नळवीर तसेच करिता झाला. जसे हनुमंतरायानं सांगितलं असा वाघ, अहंकार गर्व सोडून दे, आणि त्याप्रमाणे ते वागू लागले. करिताचे श्रीराम स्मरण नळक पी जोडी पाषाण तो ते समविषम थोर लहान भेदा भेदन दिशेची. आणि लहान मोठा दगड एकसारखा लावायला लागले, कशामध्ये भेद केला नाही. हनुमंत काव्यातील हृदगत चतुरी जाणजे हा भावार्थ सेतुपंते नाम यथार्थ नळे नाही रेखिले ते. बा हनुमंत काव्यामध्ये काय सांगितलंय की हे दगडावरती हनुमंत काव्यातील हृदगत चतुरी जाणजे हा भावार्थ सेतुपंते नाम यथार्थ नळे नाही रेखिले ते. आणि ते रामनाम नळराजन टाकलंच नाही, असं हनुमानाच्या काव्यामध्ये सांगितलंय. भावार्थ रामायण मुनिक आहे, त्यामध्ये सांगितले. दुजे आशी पाषाण जे बुडवित ते सागरी तरती तारुवत नळाचा गुण नव्हे निश्चित महिमाद्भुत रामाचा. नळाला अभिमान झाल्यामुळं त्याला नाव टाकलं रामा, ते दगड काय थांबतच नाहीत, पण रामाच्या कृपेनं दगड तरंगू लागले. सेतू बांधावया कारण नळरामेची केला निर्वाण. आणि नळाला जन्माला कुणी आणलं, श्रीरामनच आणलं. कशासाठी? पुढं आपलं कार्य करायचंय. भक्त वत्सल रघुनंदन महिमा वाढवी दासांचा वाढवा. महिमा वाढवण्यासाठी भगवंताने नेहमी भक्ताला मोठेपणा दिला आहे. असो बाण संख्या दिवसात सुवेळेपर्यंत बांधिला शेत शतयोजने लांब गणित दशयोजने रुंद पै. शतयोजने लांब, हो म्हणजे 100 कोस लांब मोठा पूल बांधला. आणि रुंद किती आहे? 10 कोस. 10 कोसाची रुंदी आहे आणि 100 कोसाची लांबी आहे. गगनी पाहते सुरवर सेतू दिसे जाईसा भोगिंद्र. आणि तो सेतू कसा दिसायला लागला? इंद्रानं ज्यावेळी कोंबड्याचं रूप घेऊन अति ऋषी गेले, म्हणजे अहिलेचे पती गौतम ऋषी गेले, कुठे गेले? स्नानाला निघाले. का निघाले? तर कोंबडा अवचित को करून मोठ्यानं त्यानं आरोळ दिली. आणि गौतम ऋषीला वाटलं आलं आज लवकरच पहाट झाली, चला जाऊया आंघोळला. ते आंघोळीला गेले आणि पाठीमागे इंद्राने त्याचंच रूप घेतलं, आणि त्याच्या बायकोचे एक रूप झाले. आणि गौतम ऋषीला हे समजलं, ते त्वरित माघारी आले. तर त्याने ओळखलं, म्हणजे इंद्रदेवा तू, आणि तू हे कपट केलंस ना. म्हणून त्याला सांगितलं तुझ्या शरीराला 1000 भंगे पडतील. तर त्याने उशाप मागितला, म्हणले आता तुझ्या शरीराला 1000 डोळे निर्माण होतील त्या जाग्यावर, पण त्यासाठी तुला 12 तपश्चर्या करावे लागेल. आणि ते पाण्याच्या तळाला बसून तेव्हा ते डोळे झाले. म्हणजे एवढे त्यांना भंगे पडले, तेवढे त्यांना डोळे निर्माण झाले. गगनी पाहते सुरवर सेतू दिशे जैसा भोगिंद्र रघुपती ते सांगते वानर सेतू संपूर्ण केला नळे.
आणि संपूर्ण सेतू तयार झाला. नळास बोलावून रघुनंदने हृदय धरिला परम प्रीतीने. म्हणे धन्य धन्य तुझे जिने भरले त्रिभुवन कीर्तीने. अरे म्हणले संपूर्ण त्रिभुवनामध्ये तुझी कीर्ती वर्णायला सुरुवात झाली आहे नळा. सखया तो अद्भुत कार्य केले अगणित तेची घडविले. असो रघुवीर म्हणे ते वेळे चला सुवेळे जाऊ आता. आणि